साधना. मेराक इव्हेंट्स निर्मित साधना. आपण आपल्या ध्येयाप्रती त्यागाच्या ज्या अग्निदिव्यातून गेलो त्यात आपल्या मुलांनी का जायचं? इतर मुलांच्या प्रमाणेच चांगल्या शाळा कॉलेजात शिकावं, चांगली सुखाची नोकरी किंवा व्यवसाय निवडावा, परदेशी जावं असं मंदाताईंना वाटलं का? कसं झालं मुलांचं संगोपन, जडणघडण ऐकूया. मुळातच वेगळी वाट निवडली हो. आयुष्यामध्ये आणि त्यामुळे सगळी परिस्थितीच वेगळी होती. हो. पण आपण जेव्हा असं म्हणतो ना की आपण सगळ्या भूमिका निभावू शकतो, पण आईची भूमिका निभावणं हे सगळ्यात कठीण असतं आणि अवघड असतं. अवघड. तर तुम्ही हा निर्णय कसा घेतलात? की म्हणजे मला नेहमी असं वाटतं आपण सगळेच जण असा विचार करतो ना की आपल्या मुलाला आपण काहीतरी उत्तम दिलं पाहिजे, जे आपल्याला नाही मिळालं ते आपल्या मुलांना मिळावं. पण तुम्ही इथेच राहून मुलांना वाढवण्याचा निर्णय घेतलात, मुलं इथेच वाढली. तर असं कधी झालं का की हे उत्तम आहे की काय आहे? म्हणजे उत्तम या गोष्टीची तुमची व्याख्या काय होती? नाही, आपण सुशिक्षित आहोत. हे 7वी 8वी पर्यंत शिकवायला काहीच हरकत नाही असं मला वाटत होतं. त्यामुळे हे आपण चांगलं शिकवू शकू. म्हणजे एक तर शिक्षकही चांगलेच होते, म्हणजे आमचे चांगले वेल क्वालिफाईड होते. जरी DED BEd नसले तरी ते ग्रॅज्युएट होते, त्यामुळे ते चांगलेच शिकवायचे, काही प्रश्नच नाही. MA BMA झालेले होते, त्यामुळे तसं शिकवण्याचं चांगलंच प्रमाण होतं. पण एक हे होतं की कॉम्पिटिशन नाही माहीत पडत. आदिवासी आणि हे तर यांना वाटत आपण फारच हुशार आहे मुलं. म्हणजे त्यांना एक्सपोजर जास्त असल्यामुळे त्यांना माहिती जास्ती असायची सगळ्या गोष्टींची. पण तरीही म्हणजे त्यांची धारणा अशी होती की आपण खूप चांगलं वगैरे. पण इथे त्यांना कोणी कॉम्पिटिशन नसायचं. आणि दुसरं म्हणजे की त्या आदिवासी मुलांमध्ये राहून त्यांना कुठलीच अम्बिशन वगैरे काही निर्माण झाली नाही, खरं सांगायचं म्हणजे. आणि मग थोडे मोठे झाले तर इथे शाळा 7वी पर्यंतच होती त्यावेळेला. कारण पुढे आम्हाला काही ग्रँट नव्हती या शाळेला, त्यामुळे पुढे वाढवायची की नाही वाढवायची काय, तेव्हा 280 मुलं होती आमच्याकडे आणि सगळ्या संस्थेचाच खर्च असायचा. त्यामुळे पुढे वाढवायची का नाही वाढवायची, ग्रँट जर मिळत नाही. आम्ही अप्लाय केला होता पण कोणी लक्ष देत नाही आपल्याकडे. मंत्रालयात जायला काही कोणाला वेळ नाही आणि कोणी ओळखीचं नाही, मुख्य सांगायचं म्हणजे. तिथे जाऊन आपलं काम कोण करणार? तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला ग्रँट मिळत नव्हती. संस्थेचा खर्च वाढत होता. मग असं ठरलं की 7वीपर्यंत शाळा ठेवायची, बाकीच्या जी मुलं हुशार आहेत त्यांना आपण आनंद किंवा आपलं सोमनाथ प्रोजेक्ट आहे ते शिकवायला पाठवू, आणि बाकीच्यांना तुम्ही कुठेही जा. आता आम्ही काय करणार, तिथपर्यंत आहे तिथपर्यंत आम्ही शिकवलं. किंवा नसेल शिकायचं तर शेती करा आपल्या घरची जाऊन. तर अशा तऱ्हेने आम्ही 7वीपर्यंत शाळा बंद करायचं ठरवलं. 7वी नंतर मग 1 वर्ष आम्ही बंदही ठेवली, 7वी 8वी केलीच नाही. त्यामुळे मग या मुलांना आनंदला पाठवलं मी. आजी आजोबा काका काकू सगळे असल्यामुळे. पण पहिल्यांदा ते नाही रमले. म्हणजे त्यांना हे वातावरण, तिथलं वातावरण खूप वेगळं आहे. म्हणजे आनंदवन वेगळं आहे. म्हणजे ते तसं सुशिक्षित विलेज असल्यासारखं आहे. बरोबर. आणि हे म्हणजे जंगल आणि एकदमच आदिवासी लोक आहेत सगळे. त्यामुळे रमला नाही. म्हणजे अनिकेत तर अजिबातच रमला नाही, शेवटपर्यंतच नाही रमला तो, खरं सांगायचं म्हणजे. तो सगळं मिस करत होता. म्हणजे दिगंतनी थोडंफार तरी ऍडजस्ट केलं, पण हा मिसच करत होता सगळं मलकासा काय. मग तो परत इथेच नाही परत नाही, तिथेच शिकला. कारण पुढे इथे शिकून मग नंतर पण त्यांनी, म्हणजे मी कधी हेमलकथा सोडलंच नाही असं म्हणतो तो. माझ्या मनात कायम तेच होतं, त्यामुळे मी इथे परत आलो. म्हणजे मी कधी सोडलंच नाही हेमलकथा, माझ्या मनात गेलंच नाही हेमलकथा. दिगंताने तसंच ठरवलं की आपण डॉक्टर झालं तर इथेच येऊन काम करायचं. त्यात आम्ही काही त्यांना कंपल्सरी नाही केलं, पण त्या दोघांनी आपल्या मनात निर्णय घेतला. आणि बाबा होते तेव्हा, बाबांनी जेव्हा दिगंतने निर्णय घेतला आपलं शिक्षण झाल्यावर की मी या कामामध्ये सामील होईल, तेव्हा बाबांना खूप आनंद झाला आणि असं भरून आलं खूप, की आपल्या समोर आपली 3री पिढी इथे या कामात पडते आहे म्हटल्यावरती एक प्रकारचा अभिमानही वाटला, खूप आनंदही झाला त्यांना. मगाशी मी म्हटलं तसं की आपल्या मुलांना आपण उत्तम द्यावं असं वाटतं. आता ह्या सगळ्या गोष्टींचा थोडासा प्रसार व्हावा, लोकांना कळावं इथे काय चालू आहे, यासाठी थोडंसं फिरणं तुमचं होतं अगदी. म्हणजे देशापरदेशात. आता नाही, पहिले 30 वर्ष आम्ही कुठेच गेलो नाही, खरं सांगायचं. हो ना. हो, कारण दुसरं कोणी डॉक्टर नव्हतं, आम्ही दोघंच डॉक्टर होतो. एक जण गेला तरी, म्हणजे बाबा आजारी पडले किंवा ताई आजारी पडल्या तर प्रकाश जायचा, मी इथेच राहायचे मुलांना घेऊन. मुले शिकत होते ते माहीत आहे, त्यामुळे मी इथेच राहायचे. आरती पण लहान होती, त्यामुळे असं काही आम्ही कुठे फिरलोच नाही फार, क्वचित फार अगदी. पण ज्या वेळेला शहरामध्ये म्हणा किंवा आता देशापरदेशात काही निमित्ताने जाणं होतं,
तर तिकडचं एक वैभव असतं किंवा हो. तिथे सुखसोयी असतात, त्या बघून असं वाटतं का कधी की ह्यातल्या काही गोष्टी आपल्याकडे यायला हव्या किंवा काही गोष्टी आपल्याकडे नाही आहेत तर बरं आहे? हो, तसं वाटतं. काही गोष्टी म्हणजे ज्या काही सुविधा तिथे होत्या त्या थोड्याफार तरी म्हणजे आपल्या इथे आल्या तर आपल्या लोकांचं जीवन सुखद होईल असं वाटलं. पण फार सुविधा असल्या तर लोकांची प्रगती होत नाही हे माहिती आहे. सगळं जर आयतं मिळालं तर लोक आळशी होतात असा अनुभव आहे. त्यामुळे सगळ्यांना आयतं काही मिळू नये, प्रत्येकाने काहीतरी कष्ट करून मिळवावं जे काय पाहिजे ते आपल्याला, खरंय खरंय. असं वाटतं. त्यामुळे आम्ही मुलांनाही काही फार सुविधा दिल्या नाही आणि आमच्या सुनांनाही फार अशी आवड नाही की आपल्याला सगळं हे पाहिजे ते पाहिजे वगैरे असं काही नाही वाटत, त्यांनाही नाही वाटत म्हणजे. किंवा मग ते असे इथे आपोआप संस्कार आले असतील. आमच्या मुलं तर काहीच नाही, म्हणजे आमचा नातूचा आणखीनच निश्चय, तो आता नंतरच्या पिढीचा आहे आणि डॉक्टर होतोय. 4च वर्षाचा होता आम्ही पहिल्यांदा गेलो तेव्हा इंग्लंडला. मग मीच त्याला विचारलं, काय रे मी आता इथे इंग्लंडमध्ये आलो, तुझ्यासाठी काय आणू? आपण कौतुकाने विचारतो ना, तुला काय आवडतं, काय आणू, कपडे आणू, खेळणे आणू, काहीतरी. तर पहिले म्हणे कशाला आणते आजी, सगळंच काय आपल्या घरी. आणि मग त्याला काय आठवलं तर एकदम म्हणे, आजी एक गोष्ट घेऊन येशील. म्हटलं काय आणू रे? तर त्यांनी काय सांगावं मला, इंग्लंडच्या म्युझियम मध्ये शिवाजीची तलवार ठेवली आहे म्हणे, ती तलवार तू घेऊन ये. खऱ्या अर्थाने मराठ्यांचा आपला शिलेदार म्हणायला हवं. पण मला असं वाटतं की जिथे शाळाच नव्हती, जिथे माळरान किंवा अगदी जंगल होतं, तिथे आज 12वी पर्यंत मुलं शिकतायत, डॉक्टर होऊन पुन्हा इथे येत आहेत, या एरियामध्ये काम करतायत. हो, म्हणजे आपण म्हणतो ना की आपण अनेकदा पालखी वाहणारे असतो. हो, म्हणजे आता बाबांनी आणि साधनाताईंनी काम केलं, ती पालखी तुमच्या पिढीपर्यंत आली, तुम्ही ती छान पेललीत आणि आता 3ऱ्या पिढीकडे ती पालखी सुपूर्त करायची वेळ आलेली आहे आणि केलेलीही आहे. पण तुम्हाला असं आता तो विश्वास वाटतो की ही पिढी सुद्धा हे पुढे नाही, आता ही पिढी नाही, त्याच्यानंतरच्या पिढीला आम्ही काहीच नाही सांगू शकत आता, कारण इतका बदल झाला आहे या 20 वर्षामध्ये. जग इतकं झपाट्याने बदललं आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही. धावतच आहे सगळं जग खरं सांगायचं म्हणजे. आणि सगळ्या सुविधा आल्या, सगळं हातोहात आल्या, बटनावर आलंय सगळं. त्यामुळे पुढची पिढी काय करेल हे आपण काही सांगू शकत नाही, त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे. पण त्यांना म्हणजे अजून हेमल कशाची ओढ आहे असं वाटतं. म्हणजे दिगंतला जसं इथे यावंसं वाटत होतं तसं त्याच्या मुलालाही सारखं इकडे यायचं असतं. डॉक्टर झालं, सुट्टी झाली की सगळे पोरं इकडे येतात वापस, म्हणजे बाहेर जायचं नाही. म्हणजे आमच्या मुलांचं असं होतं की सुट्ट्या लागल्या ते म्हणजे आनंदला शिकायचे ना, आनंदवन किंवा मेडिकल कॉलेजमध्ये तो शिकायचा, तो पुण्याला शिकायचा. तर ते सगळे जेव्हा सुट्टी लागेल तेव्हा तुम्ही कुठे जायचं नाही, आई बाबा तुम्ही घरी राहा, कारण आम्ही घरी येणार. म्हणजे आम्ही कुठेच जायचं नाही, कुठे जायचं नाही. त्यामुळे आम्ही 30 वर्ष कुठेच गेलो नाही खरं सांगायचं म्हणजे. संस्कार म्हणजे मुलांना फक्त 4 श्लोक शिकवणं किंवा उपदेशाचे डोस पाजणं नसतं. आई वडील कसे जगतात, व्यवहार कसे करतात, त्यांची जीवनमूल्य काय आहेत यांचं निरीक्षण मुलं लहान वयापासून करत असतात आणि त्यांचं अनुकरण करतात. मंदाताईंच्या मुलांनी काय केलं हे ऐकूया. पण मग आता या पिढी पुढे, म्हणजे तुम्ही म्हणताय की ही तर पिढी आहे जी आता पालखी पुढे नेते, पण त्यांच्या पुढे काय आव्हानं आहेत? कारण आता तुम्ही म्हणालात तसं 20 वर्षात खूप बदललंय, खूप बदल. आणि इथे राहून काम पुढे नेणं हे काही सोपं नाही. तर काय आव्हानं त्यांच्या समोर आत्ता तुम्हाला जाणवतात आणि त्यासाठी तुम्ही काय त्यांना मार्गदर्शन? आता ते आव्हानं त्यांनी शोधून काढायची आहे खरं सांगायचं म्हणजे. पण आता म्हणजे दुसरं काहीतरी काम करायला हवं आणखीन असं त्यांना वाटायला लागलं. म्हणून मग त्यांनी म्हणजे इथे शिबिरं घ्यायला सुरुवात केली. नंतर दवाखान्यासाठी छोटे छोटे सेंटर काढले इंटिरियरमध्ये, की अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी इतक्या लांब पायी चालत यावं लोकांनी. असं इंटिरियरला काही बसेस वगैरे जात नाही, तर इतक्या लांब त्यांनी पायी चालत यावं असं वाटत नाही. त्यांच्या गावाजवळ एखाद्या गावात जर छोटंसं सेंटर असेल किंवा मलेरिया किंवा डायरिया याच्यासाठी जे काही औषधं आहे ते म्हणजे पॅरामेडिक्स असे तयार करून त्या गावात त्यांनी ठेवले आहेत. आणि मग ते छोट्या जखमा असतील तर थोडं ड्रेसिंग करा, हे करा. आणि त्यांना नाही कळलं तर त्यांनी इकडे रेफर करावे, त्या घेऊ द्यावे. अशा दोन्ही सुविधा आपण देत सुरू केल्या मुलांनी. आता सून गायनिक असल्यामुळे त्यांनी ANC क्लिनिक गावागावात जाऊन सुरू केलेले आहेत. लोकांना ट्रेनिंग देते, आशा वर्कर्सना ट्रेनिंग देते ती, की काय करायला पाहिजे तुम्ही, म्हणजे अप टू डेट त्यांना पण नॉलेज असावं. म्हणून ती त्याच्यासाठी प्रयत्न करते.
नंतर आता या वर्षी तर तिने हे पण घेतलं, कॉन्फरन्स घेतली वर्धेला जाऊन. डॉक्टर्स आणि नर्सेस आणि सगळ्यांची पण एक मोठी कॉन्फरन्स घेतली तिने आणि चांगलं यश मिळालं तिला. आणि दोघी खूप ॲक्टिव्ह आहेत. ही पण काही काही करत राहते शाळेमध्ये, नवीन नवीन ॲक्टिव्हिटी तिने सुरू केल्या आहेत. म्हणजे आता आपण नीटचे क्लासेस चालवतो, ही तिची हे आहे. नीटचे क्लासेस जे चालवले असतात ते समीक्षाने ठरवलं आहे की आपण इथे नीटचं ट्रेनिंग देऊ म्हणून लोकांना. तर त्यामुळे आता बऱ्याच मुलांचा फायदा व्हायला लागला. आणि त्यात तिने असं ठरवलं आहे की ज्यांचं उत्पन्न खूपच कमी आहे त्यांच्या पालकांचं, पण त्या मुलांना हुशार आहेत आणि शिकायची इच्छा आहे, असे फक्त 25-30 मुलंच घ्यायचे आणि त्यांना चांगलं ट्रेनिंग द्यायचं. आणि मला आनंद वाटतो सांगायला की हे जे ट्रेनिंग दिलं जातं हे सगळे व्हॉलेंटियर्स आहे. एकही म्हणजे पेडवाला नाही आहे त्यांच्यामध्ये, सगळे व्हॉलेंटियर्स आहे की BSc झालेले नवीन MSc झालेली मुलं हे वर्षासाठी 2 वर्षासाठी येतात, या नीटच्या मुलांना शिकवतात, नंतर त्यांना जायचं तर ते आपले जातात. तर हे खूप चांगलं आहे. पण म्हणजे दुसरं आपलं आयुष्य असेल ते पुढे ते आपलं चालू ठेवतात, पण आयुष्यातले 2 वर्ष का होईना ते आपल्या ह्या समाजसेवेसाठी देतात. आपण त्यांना फक्त मानधन देतो, काही जेवण खाऊन फुकट आपल्या इथे सगळं राहणं, जेवण खाऊन फुकट. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की दरवर्षी कोणाला तरी नंबर लागतो, पण यावर्षी आमच्या इथे खूप जणांचे नंबर लागले की 2 मुलं मेडिकलला मिळाली, एक BJ मेडिकलला मिळाली, एक आपल्या औरंगाबाद मेडिकलला मिळाली, 4 जणांना डेंटलला मिळाली आहे. 2 जण धुळ्याच्या डेंटलला, एक अकोल्याला आणि एक अमरावतीला, 4 जणांना ती मिळाली. म्हणजे 4 मुलींना नागपूरला BSc नर्सिंगला मिळाली आहे. तर त्या 4 मुली तिकडे गेल्या आहेत. आणि एका मुलाला फिजिओथेरपीला मिळाली आहे, BSc फिजिओथेरपी. तर ह्या 35 मुलांपैकी 11 मुलं लागली, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे की हे सगळं ती मॅनेज करते व्यवस्थित सगळ्या मुलांना. आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी शाळाही काढली आहे नवीन इंटिरियरमध्ये, नेलगुंडा म्हणून इथून 30 किलोमीटरवर शाळा आहे. तर त्या शाळेतले म्हणजे त्या पालकांची डिमांड होती तुम्ही आमच्या गावात शाळा सुरू करा. हे 2 जण गेले, पाहिलं तर तिथे शाळा होती. म्हणजे तुमच्या गावात तर शाळा आहे चांगली, जिल्हा परिषदेची शाळा आहे चांगली, आणि आहे तिथे 2 शिक्षक आहेत. आणि ते शिक्षक आहेत पण ते शिकवतच नाही काही. तुमची शाळा काढा, तुम्ही तसं शिकवता तसं तिथे इथे शिकवल्या जात नाही. त्यामुळे आमची मुलं कुठेच उभी राहत नाहीत. आधी म्हणजे घरातच किंवा शेतकरी अशा काही करता येत नाही आमच्या मुलांना. पण ही किती छान गोष्ट आहे की म्हणजे आता मुलांच्या पालकांमध्ये अवेअरनेस आला की शिक्षण हे महत्वाचं आहे. आणि त्याचा म्हणजे एक आनंद झाला की त्याला म्हणजे पालकांना वाटतं आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी नाहीच म्हटलं, पण डुप्लिकेशन कशाला करायचं, तुमच्या गावात शाळा आहे. तर मग खूप मागे लागल्यानंतर त्यांनी म्हटलं की आमच्याकडे जागा कुठे आहे, जागा पाहिजे आणि शाळा चालवायची. तर एका माणसांनी आपली शेतीची जागा 1 एकर जागा मी देतो म्हणे तुम्हाला, तो चालवा शाळा. आता त्या 1 एकर शेतीमध्ये आपण शाळा चालवतोय. आणि 5वीपर्यंत आपण शाळा ठेवली आहे तिथे. तिथून पुढे मुलं इतर शाळांमध्ये जातात. तिथे आणि किती मुलं साधारण असतील? तिथे 135 मुलं आहेत. बापरे, म्हणजे इतकी मुलं आहेत ज्यांना शिक्षण मिळतच नव्हतं, माहितीच नव्हतं. पण आज म्हणजे ही परिस्थिती किती एका अर्थी छान आहे की ऍडमिशन मिळत नाहीये कारण जागा नाहीये. ही चांगली परिस्थिती आहे की इतक्या मुलांना शिकायचं आहे. हो. आणि काय म्हणजे तिथे जायला यायला मुलांना काही नाही, मग आपण त्यांना सायकली दिल्या, सायकलनी येणं जाणं करतात. आता आपल्याला कोणीतरी बस दिली, आता त्या बसने त्यांना गावात पोहोचवण्याचं काम करतो. कारण रस्ते पण चांगले नाही, सायकलही चालत नाही. इथे आपली मराठी मीडियम आहे, फक्त 8वी म्हणजे पुढचे विषय इंग्लिशमध्ये आहे, सायन्स आणि गणित, बाकी सगळं मराठी मीडियममध्ये आहे. मला असं विचारायचं आहे की आता खरं तर इथे तुम्ही एकलकोंडा हा प्रयत्न सुरू केलात, जो काही बदल घडवलात तो तुम्ही घडवला. पण म्हणजे आपण आता शासकीय म्हणूया किंवा जी सिस्टीम म्हणतो आपण, ती त्यावेळेची आणि आताची याच्यामध्ये काही सुधारणा तुम्हाला दिसते? आता बऱ्याच सुधारणा दिसत आहेत. एक तर शाळा सरकारने सुरू केल्या, म्हणजे आणखीन शाळा सुरू केल्या, मंत्र्यांच्या आल्या, खासदारांच्या आल्या, आता बऱ्याच शाळा या भागामध्ये आहेत. आणि शिक्षणही म्हणजे थोडंसं का होईना शिक्षणाचा दर्जाही सुधारला आहे. पण अजून म्हणजे सगळ्या इंटिरियरच्या गावाचं नाही म्हणत मी, पण जवळपास ज्या शाळा आहेत त्यांचा थोडासा शिक्षणाचा दर्जाही सुधारला आहे. आणि बाकी म्हणजे
शेतीसाठी किंवा बियाणं हे ते याच्यासाठी पण लोकांना अवेअरनेस येतोय थोडासा. जे ॲग्रिकल्चर ऑफिसर आहे आजकाल ते हिंटात थोडंफार बघतात, म्हणजे आंब्याची झाडं दे, रोपं दे वगैरे जे काय योजना असतील त्यांच्यापर्यंत पोचत आहेत आणि लोकांना वाचता यायला लागलं, बँकिंग समजायला लागलं. त्यामुळे आता फसवण्याचं प्रमाण कमी झालंय. तसं आता सायबर क्राईम हे नवीन झालंय, ते अजून लोकांना समजलेलं नाही. त्यात म्हणजे बऱ्याच लोकांची फसवणूक होते. ते सुशिक्षितांनाही अजून किंवा शहरी लोकांनाही समजलेलं नाही. त्याच्यातनं होते हे खरं आहे. पण त्याच्याबद्दल अवेअरनेस म्हणून आपण मागच्या वेळेस शिबिर घेऊन तो सायबर क्राईम वाला जो त्याला बोलवून त्यांना सगळ्यांना ऐकवलं होतं की असं असं होऊ शकतं, तेव्हा तुम्ही सावध राहा, तुमच्या आईबापांना सांगा वगैरे. आपला संसार आपल्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता साऱ्या समाजाचा विचार करणाऱ्या मंदाताईंच्या प्रवासात इतर कुठले अनुभव आले? त्यांची ध्येय, स्वप्न पूर्ण झाली का? पाहूया पुढच्या भागात.